गावकरी बंधूंनो, आपण तेरणा नदीवरील तेरणाकाठच्या टाकळी पिंपरी ह्या शिवारात आलेलो आहोत. ह्या शिवारातील नदीकाठी खूप पाणी आलेलं आहे. नदीकाठी मोठा पूल आहे. ह्या पुलावरती सुद्धा पाणी आलेलं आहे. आणि ह्या गावाच्या कडेला एक मोठं टावर आहे. टावरसुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे. ह्या गावातील स्मशानभूमी पण पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. आणि ह्या गावातील जवळपास भरपूर शेतं जी आहेत पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत. या गावाचं खूप नुकसान होत आहे. तरी ह्या गावातील शेतकऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. ह्या गावातील शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी गेल्यामुळे इथले जनावरे पण पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत. इथल्या गावातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे, सतर्क राहावे की आपले कुठले जनावर पाण्यामध्ये वाहून जाऊ नये आणि कोणीही जीवितहानी होऊ नये ह्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्कतेने राहावे ही सूचना देत आहेत. आणि आपण ह्या बघा, तुम्ही बघू शकता हा पूल जो आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. आणि या पुलाखालील झाडे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत. आणि या नदीच्या कडेला बघा हे टावर आहे. या टावर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. जवळपास या पुलावरती कंबरा इतकं पाणी आलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी जर सतर्क राहावे. हे कडेला ह्या गावाच्या कडेला इथं स्मशानभूमी आहे. आता बघा या ठिकाणी स्मशानभूमी ही पण पूर्णपणे पाण्याखाली गेली. या ठिकाणी पूर्णपणे लोक बघायला आलेले आहेत.